ज्या महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही तिथं सत्ता संघर्ष सुरू आहेच। मात्र अशाही काही महापालिका आहेत जिथे एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंय आणि तरी सुद्धा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। यापैकीच एक आहे मीरा भाईंदर महापालिका। इथं भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय, मात्र तरी सुद्धा भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं इथं काँग्रेससोबत वेगळी आघाडी स्थापन केली आहे। भाजपनं निवडणुका जिंकण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मदत घेतल्याचा आरोप शिंदेंची शिवसेना करते, तर भाजपनंही या आरोपांना प्रत्युत्तर देत काँग्रेस आणि शिवसेनेवर छुप्या युतीचे आरोप केलेत। पाहूया मीरा भाईंदरमधील समीकरणांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली। 95 पैकी 78 जागा जिंकत भाजपनं सत्तेचा मार्ग सुकर केला। मात्र भाजपला मिळालेल्या यशामागे विरोधकांनी केलेला दगाफटका हे कारण असल्याचा आरोप भाजपच्या मित्रपक्षांनी करायला सुरुवात केली आहे। तर निवडणुकी आधीपासूनच काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची अघोषित आणि छुपी युती असल्याचा पलटवार भाजपनं केलाय। आमची बी टीम आहे, तर आम्ही का आमचं डोकं आपल्या दगडावर मारू? 100% पहिलं ते बोलत होते की आमचं काँग्रेसचं काय घेणं देणं नाहीत। मला असं कधी कधी संशय वाटतोय की त्यांचीच कदाचित ते बी टीम असेल किंवा त्यांनीच हे प्रपोज केलं असेल किंवा विषय काढला असेल। एक काम करा की चला आपण लोकांमध्ये परत संभ्रम निर्माण करू। काँग्रेस आणि शिवसेनेनं मीरा भाईंदरमधल्या पराभवानंतर नवी विकास आघाडी स्थापन केली। या आघाडीनं भाजपच्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या छुप्या युतीच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनं मराठी एकीकरण समितीवर बोट ठेवत या समितीनं भाजपची बी टीम म्हणून या निवडणुकीत काम केल्याचा आरोप केला। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुखांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळत मीरा भाईंदरमध्येच मराठी महापौर व्हायला हवा असा मागणीवजा इशारा दिलाय। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी व्हावा ह्यात शिवसेनेला आनंदच आहे, परंतु ज्या पद्धतीने मराठीकरण समिती आंदोलन करत आहे आणि हीच मराठीकरण समिती ज्या वेळेला याच मीरा भाईंदर शहराच्या महानगरपालिकेमध्ये गीताताई जैन, डिंपलताई मेहता जेव्हा महापौर झाल्या तेव्हा गप्प का होती? म्हणजे नेमकं जेव्हा शहराचं वातावरण सुरळीत सुरू असेल तेव्हाच मराठी अमराठीचा वाद आपण बाहेर काढायचा आणि याचा कुठेतरी कळत न कळत फायदा हा नरेंद्र मेहता यांना करून द्यायचा, हाच मनसुबा पुन्हा एकदा यांचा दिसत आहे। ज्या वेळेस प्रताप सरनाईक साहेब, एकनाथ शिंदे साहेब बोलतील त्यावेळेस आम्ही त्यांना देऊ सांगू की बाबा तुम्ही आमच्यासोबत या। माननीय उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यामध्ये आहात, तुम्ही देखील सांगितलंय की मराठीच महापौर झाला पाहिजे, मग तुमचे कार्यकर्ते तुमच्या विरोधात का जात आहेत? हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः यांना विचारलं पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करतोय, तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर का नकोय? काँग्रेसनंही सचिन मांजरेकरांच्या आरोपांना एक प्रकारे दुजोरा देत महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला। काँग्रेसचं महापालिकेमध्ये काम करण्याची पद्धत ही सगळी माहिती आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं त्या दृष्टिकोनातून सर्व नगरसेवकांनी आपसात ठरून हे गटनेता स्थापन केलेला आहे। सेना आणि काँग्रेस हे कदापि एकत्र येऊ शकत नाही, कारण हे प्रिन्सिपल आणि आयडिओलॉजीचं डिफरन्स आहे। तर काँग्रेसनं नरेंद्र मेहतांना मोठं केलं या इतिहासाची आठवण करून देत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसवरच पलटवार केला। ठाकरे बंधूंचं खानदानी रिलेशन असताना शिंदे गटाबरोबर आता गठबंधन करायचं, त्यांच्यावर छुपी युती तुम्ही करायची आणि आरोप आमच्यावर करायचे, हे चुकीचं आहे। या मीरा भाईंदरची काँग्रेस फक्त उरलेली आहे, हे मुझफ्फर काँग्रेस आहे। आम्ही काँग्रेसला मानतो, पण त्या काँग्रेसला जे इंदिरा काँग्रेस होती, राजीव गांधींची काँग्रेस होती आणि त्याच्यानंतर आता सोनिया गांधींची काँग्रेस आणि राहुल गांधींची काँग्रेस आहे, आम्ही त्या काँग्रेसला मानतो, मुझफ्फर हुसेनच्या काँग्रेसला नाही। मतदान संपलं, निकाल लागला, मात्र मीरा भाईंदरमधील राजकीय लढाई अजूनही सुरूच आहे। महापौर होईपर्यंत या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अशाच सुरू राहणार का आणि या आरोपांमुळे नवीन राजकीय समीकरण येणार का हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल। मीरा भाईंदरहून प्रभाकर कुडाळकर सर, ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।